नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी मी देवाची मस्त देवपूजा करून घेतली. कारण आज जरा रिलॅक्स होतं, कारण आहोने आज सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे. तर त्यामुळे मग म्हटलं कांचननं म्हटलं नाश्त्याचं करूया, कारण जरा वेळाने स्वयंपाक करूया असं तिला म्हटलं. कारण कसं असतं, दररोज आम्ही काय नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट यांचा डबा करत असतो, म्हणजे जेवण करत असतो. मग त्यामुळे तिला पण पोहे खायची इच्छा झाली होती आणि कांचन पण खूप छान पोहे बनवते. मग आम्ही कधीतरीच नाश्त्याचं करत असतो, तर नाश्ता करत असतो. मग कांचनला म्हटलं तू पोहे बनव, आणि खरंच ती खूप छान पोहे बनवते. मला तिने केलेले पोहे खूप आवडतात. त्यामुळे माझं देवपूजा करून होते तर तिने इकडं पोहे बनवायला लागली होती. कांदा वगैरे सगळं कट करून घेतला आणि नंतर ती पोहे बनवायला लागली होती. तर पहिला व्हिडिओ आहे हा, जो तिने सेल्फ शूट केलेला आहे. कारण ती कधी असा व्हिडिओ शूट करत नाही, मीच करत असते. तर तिने स्वतः व्हिडिओ शूट केलेला आहे हा. मग तिने इथं आता पोहे करून घेते आणि मी इथून देवपूजा झाली आणि आता वात लावून ती आरती लावून घेऊन गेले होते तिकडं. तर काल दिवसभर कांचनच्या बड्डे निमित्त तुम्ही एवढ्या छान छान शुभेच्छा दिल्या, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि खरं मला वाटत नव्हतं एवढं छान छान, म्हणजे एवढं पटपट शुभेच्छा येतील. तर खूप आल्या इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब सगळ्यांकडूनच. तर सगळ्यांकडून मनापासून धन्यवाद. शुभेच्छांबद्दल तुमचं असंच प्रेम कायम राहू द्या. तर कांचन इथं भाकरी बनवायला लागली. आता मला एक कमेंट आली होती, अशा बऱ्याच आल्या होत्या, कारण दरवेळेस मी कांचनच्या भाकरीचा व्हिडिओ अपलोड करत असते, भाकरी छान बनवते म्हणून. तर कांचन भाकरी बनवते ते व्हिडिओ डिटेलमध्ये करा म्हणून. तर नेक्स्ट टाईम मी नक्कीच व्हिडिओ कांचनने भाकरी बनवलेला तो अपलोड करेन. तर तिनं भाकऱ्या करून घेतल्या इथं आणि नंतर आता ती भाजी बनवायला आली. तर जिरं, मोहरी, लसूण टाकले तेलामध्ये आणि नंतर टोमॅटो स्वच्छ धुवून टाकलेला आहे त्यातमध्ये आणि आपलं मसाल्याची पुडी टाकलेली आहे. आणि नंतर मग ती आता त्यात ही वांगी टाकणार आहे. कारण वांग्याची भाजी करायला लागली ती, म्हणजे मीडियममध्ये, जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण नाही, मीडियममध्ये. तर बघू शकताय तुम्ही, दरवेळेस तुम्ही मला भाजी करताना बघितलं असेल. तर आज कांचन करायला आली आणि कांचन पण खूप छान स्वयंपाक बनवते. आम्ही दोघी पण खूप छान स्वयंपाक बनवत असतोय. तर इथं पाणी ओतलेलं आहे वांगी शिजायपुरतं. आणि नंतर मग कांचन कपडे धुवायला गेली, कारण आमचं रोजचंच असं असतं, ती कपडे धुते आणि मी भांडी घासत असते. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.